राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांचा प्रचंड गदारोळ। तत्कालीन आघाडी सरकारच्या कार्यकाळातच जमीन वळवल्याची टीका करत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले। शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रतिनिधित्व देणारं महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास आणि विनियम सुधारणा विधेयक विधानसभेत गोंधळातच पारित। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेत काँग्रेसचा आक्रमक पवित्रा, गदारोळामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब। राज्यसभेच्या 9 जागांसाठी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत पश्चिम बंगालच्या 5 जागा तृणमूल काँग्रेसला तर एका जागेवर काँग्रेस विजयी। गुजरातच्या 3 जागांचा निकाल अपेक्षित। आणि क्रूज टुरिझममुळे पर्यटनाबरोबरच वाहतूक क्षेत्रातही आमूलाग्र बदल घडून येणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन। नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते। आता पाहूया सविस्तर वृत्त। मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांनी राजीनामा देण्याच्या मागणीवरून विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सदनात आजही गदारोळ केला। विधानसभेत याच मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला, तसंच कामकाजात अनेकदा व्यत्यय आला। मुंबईतल्या एसआरए प्रकल्पात कथित घोटाळा केल्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आणि नाशिकमध्ये एमआयडीसीनं संपादित केलेली 400 एकर जमीन मालकाला बेकायदेशीररित्या परत केल्याप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी आज विधानसभेत केली। ही मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली। या संदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडत यांनी मुंबईतल्या एका एसआरए प्रकल्पात प्रकाश मेहता यांनी मुलासह इतर नातेवाईकांना बोगस भाडेकरू दाखवून सदनिका लाटली, असा आरोप केला। याबद्दल मेहता यांनी खुलासा करावा, अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली। एमआयडीसीसाठी अधिसूचित केलेली इगतपुरी जवळची गोंदेदुमालमधली हजारो कोटी रुपयांची जमीन सुभाष देसाई यांनी शिवसेनेच्या जवळच्या विकासकाला दिली, असा आरोप करत या प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली। मात्र सुभाष देसाई यांनी सर्व आरोप फेटाळून लावले। तसंच काँग्रेसचं सरकार असतानाच उद्योगमंत्र्यांनी जमीन वळवल्याचा प्रतिहल्ला केला। महामंडळाचा अहवाल आल्यानंतरच जमिनी वळवल्या, असं सांगत याबाबत चर्चेची तयारी असल्याचं देसाई म्हणाले। नाशिक जिल्ह्यात गोंदेदुमाला भाग आदिवासी बहुल क्षेत्रात येतो। तिथल्या स्थानिक आमदारांनी सुद्धा ह्या भूसंपादनाला विरोध केला, काशीनाथ मेंगाळे नावाचे। त्यानंतर आश्वासन सुद्धा दिलं होतं विधान परिषदेमध्ये की ह्या जमिनी वगळण्यात येतील। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर 2010 मध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो, अशोका इंडस्ट्रियल पार्क प्रायव्हेट लिमिटेड या एका अर्जदारासाठी 128 हेक्टर जमीन वगळण्यात आली। ती 19/12/2010 2010 मध्ये उद्योग मंत्री राजेंद्र दराडे होते, त्यांनी वगळली। त्यानंतर सुमोग होल्डिंग 23 जानेवारी 14, इंडोगल फायनान्शियल 26 ऑगस्ट 2014, राहुल भटेवारा 2014 आणि हुसेन सुलतान 2014, हे 14 साली 4 प्रकरणं वगळली। त्यावेळेला उद्योग मंत्री नारायण राणे होते। ही सिलेक्टिव्ह पद्धतीने जमिनी वगळल्या। आमच्याकडे जेव्हा अर्ज आला, ते स्वस्तिकचं नाव घेतात, ते अर्ज आल्यानंतर खात्याकडे आम्ही पाठवलं, तपासून सादर करा। तेव्हा खात्याने सांगितलं, एमआयडीसीने सांगितलं की मोठ्या प्रमाणात जमिनी इथे यापूर्वी वगळल्या गेलेत, उरलेलं क्षेत्र हे विखुरलेल्या स्वरूपात आहे, तिथे शेतकऱ्यांचा विरोध आहे। आम्ही सिलेक्टिव्ह पद्धतीने, निवडक पद्धतीने कुणाचाही त्या ठिकाणी विचार केला नाही, तर 113 छोट्या शेतकऱ्यांसहित सर्वांचं क्षेत्र 106 हेक्टर हे 20/1/2016 रोजी
स्थगित केलेलं आहे, वगळलेलं आहे का त्याचा उपयोगच नव्हता. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रतिनिधित्व देणारं महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनियम सुधारणा विधेयक आज गोंधळातच पारित करण्यात आलं आणि त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. या विधेयकावर सभागृहात प्रदीर्घ चर्चा व्हावी. हे विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे असं सांगत सत्ताधाऱ्यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवला, तर हे विधेयक पारित केल्यास बाजार समित्यांमधला सहकार नष्ट होईल असं सांगत विरोधकांनी विधेयकाला विरोध केला असं आमच्या प्रतिनिधी श्वेता भालेकर यांनी कळवलं आहे. या विधेयकामुळे किमान 10 गुंठे इतकी जमीन धारण करणाऱ्या आणि बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक थेट मतदानाद्वारे निवडून देण्याचा अधिकार मिळणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समितीत मागील 5 वर्षात किमान 3 वेळा कृषी उत्पन्नाची विक्री केलेली असणं बंधनकारक असेल. दरम्यान मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सायन ते कुलाबा परिसरातील शाळा उद्या बंद राहतील असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिलं. विधान परिषदेत मंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आज प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विधान परिषदेत सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. या प्रकरणांची एसआयटी मार्फत चौकशी करावी आणि ही चौकशी होईपर्यंत देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आणि हौद्यात येऊन गदारोळ केला. या गदारोळातच सुभाष देसाई यांनी स्पष्टीकरण देत आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र गदारोळ कायम राहिल्यानं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा अर्धा तास आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केलं. त्यापूर्वी आज कामकाज सुरू होताच उद्या होत असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण जाहीर करावं ही मागणी करत विरोधकांनी विधान परिषदेत गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज रामराजे निंबाळकर यांनी 20 मिनिटांसाठी स्थगित केलं. शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर कामकाज पत्रिकेत दर्शवल्याप्रमाणे सर्व कामकाज बाजूला ठेवून नियम 260 द्वारे चर्चा घ्यावी अशी मागणी केली. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी यावेळी बोलताना या प्रस्तावावर चर्चा झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली. मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फक्त चर्चा नको, आरक्षण जाहीर करा ही मागणी केली. हे सरकार आल्यापासून या विषयावर अनेकदा चर्चा झाली, मात्र आरक्षण मिळालं नाही असं मुंडे म्हणाले. ही मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून गदारोळ केला होता असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विरोधकांनी आज विधान भवनातल्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. नाशिक इथल्या एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी देसाई यांची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. संदर्भात उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई यांनी जो उद्योग केलेला आहे आणि तो खुलेआम म्हणजे मला वाटतं भ्रष्टाचार झालेलं प्रकरण इतकं स्पष्ट दिसतंय आणि तरी सरकार त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे स्वस्तिक बिल्डर या सरकारमध्ये आता बिल्डर शेतकरी व्हायला लागलेला आहे. म्हणून कर्जमाफीमध्ये मुंबईची नावं येतात याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे. आणि एका बिल्डरच्या घशामध्ये जमीन घालण्याकरता केवळ शेतकऱ्यांना जमीन नको या पसंतराखाली की ज्या जमीन देण्यामध्ये विभागाचा विरोध होता, विधी व न्याय खात्याने स्पष्ट अभिप्राय दिला होता ते करता येणार नाही, उचित नाही, तरी मंत्र्यांनी या ठिकाणी हा निर्णय केला. गृहनिर्माण मंत्री यांनी जे परवा स्पष्टीकरण दिलं ते इतकं विसंगत होतं, दिशाभूल करणार होतं. खरं म्हणजे आता गृहनिर्माण मंत्र्याने सुद्धा आता राजीनामा देण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही. म्हणजे दोन्ही मंत्र्यांचे तात्काळ राजीनामा घेतले पाहिजे ही आमची सभागृहामध्ये मागणी कायम आहे. 12,000 हेक्टर जमिनीचा घोटाळा नाही तर जवळजवळ यामध्ये 20,000 कोटी रुपयाचा घोटाळा आणि व्यवहार झालेला स्पष्ट होत आहे. जर सरकारच सांगतंय की 1 एकर 2 कोटी रुपयाला या ठिकाणी जमीन हे शेतकरी मागत असतील तर या संबंधितला व्यवहार किती मोठ्या प्रमाणात झाला असू शकतो हे या ठिकाणी स्पष्ट होतं.
म्हणून विधान परिषदेमध्ये या दोन्हीही मंत्र्यांचा जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही विधान परिषदेचं कामकाज चालू देणार नाही. काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेत आज काँग्रेस सदस्य आक्रमक झाले. राहुल गांधी यांच्या कारवर गुजरात इथल्या बनासकांठा इथं झालेल्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. मात्र राहुल गांधी यांना त्यांच्या गुजरात दौऱ्यादरम्यान पूर्ण सुरक्षा देण्यात आली होती. गांधी यांनी सुरक्षा नियमांचं पालन केलं नाही असं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं. राहुल गांधी यांचा गुजरात दौऱ्याचा कार्यक्रम 3 ऑगस्टलाच पोलिसांना पाठवण्यात आला होता. त्यानुसार त्यांची सुरक्षा व्यवस्था आखण्यात आली होती असं गृहमंत्री म्हणाले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी सभागृहाला दिली. आगे की सड़क की यात्रा के दौरान एसपीजी सुरक्षा प्राप्त श्री राहुल गांधी से मिलने के लिए लोगों से मिलने के लिए बार बार वो वाहन से उतरते रहे तथा सुरक्षा मानदंडों का बराबर उन्होंने उल्लंघन किया. ऐसे स्थानों पर भी रुके और ऐसे स्थानों पर भी वह रुके जहां पर कि उनका कोई कार्यक्रम पूर्व निर्धारित था ही नहीं, उन स्थानों पर भी वह रुके. और अध्यक्ष महोदय, इस संबंध में राज्य की ओर से स्थानीय पुलिस द्वारा धनेरा पुलिस थाने में अपराध संख्या 59/2017 के तहत भारतीय दंड संहिता की धारा 332, 337 और 427 के अंतर्गत अज्ञात अभियुक्तों के विरुद्ध अपराध दर्ज कर लिया गया है तथा इसकी जांच चल भी रही है. जांच के दौरान एक व्यक्ति को गिरफ्तार भी गुजरात की पुलिस ने किया है, जो अब भी जुडिशियल कस्टडी में है, न्यायिक हिरासत में अब भी वह व्यक्ति है. इस घटना को गंभीरता से लेते हुए गुजरात के मुख्यमंत्री ने इस घटना के सभी सुसंगत पहलुओं की जांच कराने के लिए उसी दिन अपर पुलिस महानिदेशक रैंक के एक अधिकारी को भी नियुक्त कर लिया है. या मुद्द्यावरून गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. राज्यसभेत आज 500 रुपयांच्या नव्या नोटा वेगवेगळ्या आकारात छापल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आणि या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब झाल्यानं अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेच्या 9 जागांसाठी आज मतदान झालं. यापैकी पश्चिम बंगालमध्ये 6 जागांपैकी 5 जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर 1 जागा काँग्रेसच्या ताब्यात गेली. गुजरातमध्ये 3 जागांवर निवडणूक झाली असून मतमोजणीला विलंबाने प्रारंभ झाला आहे. गुजरातमधल्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. गुजरातमधल्या सर्व 176 आमदारांनी आज मतदान केलं अशी माहिती निवडणूक अधिकारी बीबी स्वेन यांनी दिली. भाजपा अध्यक्ष अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचा विजय सहज मानला जात असून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. 3ऱ्या जागेसाठी भाजपानं बलवंतसिंग राजपूत या काँग्रेसमधून भाजपात आलेल्या सदस्याला उमेदवारी दिली असून शंकरसिंह वाघेला यांच्यासह 6 काँग्रेस आमदारांचा नुकताच झालेला भाजपा प्रवेश पटेल यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 आमदारांचा भाजपाला पाठिंबा मिळाल्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये आणखी फाटाफूट झाली तर अहमद पटेल यांना फटका बसू शकतो. क्रूज टुरिझममुळे पर्यटनाबरोबरच वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येणार आहे असं मत केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबई इथे व्यक्त केलं. द डॉन ऑफ क्रूज टुरिझम इन इंडिया या कार्यक्रमात ते बोलत होते. नोकरशाही आणि ढिसाळ कार्यपद्धती यामुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. परिणामी प्रकल्पाचा खर्च प्रचंड वाढत आहे असंही गडकरी यावेळी म्हणाले. सध्या जलपर्यटनाचा आनंद 2 लाख पर्यटक घेतात. आपण यामध्ये सुधारणा केल्यानंतर 40 लाख जलपर्यटक येतील आणि 6 ते 7 हजार कोटींचा नफा या क्षेत्रातून मिळेल. त्याचबरोबर 2.5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. देशभरात 100हून अधिक जलमार्ग विकसित करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असणारे परवाने युद्धपातळीवर देऊन वेगानं काम करण्यात येणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. सध्या देशात दरवर्षी 158 क्रूज येतात. ही संख्या 955 पर्यंत वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटी आदी उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉक्टर भीमराव गस्ती यांचं आज पहाटे कोल्हापूर इथे निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. गस्ती यांनी देवदासी प्रथा नष्ट व्हावी यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि बेरड रामोशी समाजाच्या विकासासाठी उत्थान ही सामाजिक संस्था त्यांनी बेळगावमधल्या यमुनापूर इथे सुरू केली.
राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्येही त्यांच्या कामाचा विस्तार होता. बेरड आणि आक्रोश या त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार आणि लोकप्रियता मिळाली. सांजवारा हे त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध आहे. गस्ती यांच्या पार्थिव देहावर बेळगाव जिल्ह्यातल्या यमुनापूर इथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय माहिती सेवेचे सेवानिवृत्त अधिकारी वसंतराव देशपांडे यांचं काल नांदेड इथे वृद्धापकाळानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. त्यांनी नवी दिल्ली, पणजी आणि औरंगाबाद इथे राष्ट्रीय वृत्त विभागाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिलं होतं. आकाशवाणीच्या औरंगाबाद प्रादेशिक वृत्त विभागाचे ते प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. इंग्लंडमध्ये अलीकडेच झालेल्या BRDC ब्रिटिश फॉर्म्युला 3 या रेसिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकनं विजेतेपद पटकावलं आहे. भारताला हे विजेतेपद तब्बल 19 वर्षांनंतर पुन्हा मिळालंय. यापूर्वी 1998 साली नरेंद्र कार्तिकेयन यानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. कृष्णराज गेल्या 8 वर्षापासून राष्ट्रीय पातळीवरच्या गो कार्टिंग स्पर्धांमध्ये भाग घेत आहे, तर फॉर्म्युला F3 स्पर्धेसाठी गेल्या 4 वर्षापासून सराव करत होता. कृष्णराज हा कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाच्या उत्तरार्धात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज व्यक्त केला. ऑगस्ट महिन्यात दीर्घ कालावधीच्या 99% पाऊस पडेल. तसंच सुरुवातीला वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे यंदाच्या मोसमात जून ते सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी एवढा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात वर्तवला आहे. आता राज्यातल्या हवामानाविषयी. येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 32, किमान 26. नागपूर 26 आणि 24. पुणे 30 आणि 22. औरंगाबाद 32, 22. नाशिक 29, 21. कोल्हापूर 30, 23. रत्नागिरी 31, 26. सोलापूर 35, 23. आणि अमरावती 28 आणि 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांचा प्रचंड गदारोळ. तत्कालीन आघाडी सरकारच्या कार्यकाळातच जमीन वळवल्याची टीका करत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रतिनिधित्व देणारं महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास आणि विनियम सुधारणा विधेयक विधानसभेत गोंधळातच पारित. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेत काँग्रेसचा आक्रमक पवित्रा. गदारोळामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब. राज्यसभेच्या 9 जागांसाठी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत पश्चिम बंगालच्या 5 जागा तृणमूल काँग्रेसला तर एका जागेवर काँग्रेस विजयी. गुजरातच्या 3 जागांचा निकाल अपेक्षित. आणि क्रूज टुरिझममुळे पर्यटनाबरोबरच वाहतूक क्षेत्रातही आमूलाग्र बदल घडून येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. कृष्ण जन्माष्टमी आणि दुसऱ्या दिवशीच्या दहीहंडी उत्सवाचे वेध गोविंदा पथकांना लागले आहेत. स्वातंत्र्यदिनी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाचा उत्साह यावर्षी दुणावलेला असेल. कालच मुंबई उच्च न्यायालयानं दहीहंडी उत्सवावरील सर्व निर्बंध उठवल्यानं दहीहंडीच्या थरांचा थरार आणि झगमगाट अनुभवता येणार आहे. या गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवा दिवशीचा उत्साह, गोविंदा पथकांची सुरक्षा आणि तद अनुषंगाने येणाऱ्या विविध उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.